खामणेवाडी येथील महादेव दूध संस्थेवर स्वर्गीय PN पाटील गटाचा 8-0 ने विजय तर नरके गटाचा पराभव। धामणी खोऱ्यातील वेतवडेपैकी खामणेवाडी येथील महादेव सहकारी दूध संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली। स्वर्गीय PN पाटील गट व चंद्रदीप नरके गटात झालेल्या या निवडणुकीत PN पाटील गटाच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला तर नरके गटाला पराभवाला सामोरे जावे लागले। सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध कोल्हापूर यांच्या आदेशानुसार दिनांक 10 रोजी संस्थेच्या सर्व सभासदांची अधिमंडळाचे प्राधिकृत अधिकारी समीर कळके यांच्या अध्यक्षतेखाली व गावचे पोलीस पाटील नामदेव पाटील यांच्या उपस्थितीत विद्यामंदिर खामणेवाडी येथे विशेष बैठक बोलवण्यात आली होती। निवडणूक लावायची की नाही किंवा आपसात काही तोडगा निघतो का यावर चर्चा झाली, पण दोन्ही गटाकडील सभासद निवडणुकीवर ठाम असल्याने दोन्ही गटातील सभासदांना एकत्र बोलावून निवडणूक निर्णय अधिकारी समीर कळके यांनी निवडणुकीची संपूर्ण माहिती दिली। त्यानुसार फॉर्म वाटप, फॉर्म जमा करणे, आलेल्या फॉर्मची छाननी व माघार अशी प्रोसेस होऊन दुपारनंतर प्रत्यक्ष गुप्त मतदानाद्वारे निवडणूक घ्यायचे ठरले। त्यानुसार दोन्ही गटाकडील फायनल उमेदवारांना चिन्ह वाटप करून गुप्त मतदान घेण्यात आले। त्यानंतर थोड्याच वेळात दोन्ही गटाकडील मोजक्या प्रतिनिधींसमोर मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला। यावेळी PN पाटील गटाकडील सर्वसाधारण गटातील उमेदवार कृष्णात नानू पडवळ, दिलीप गुंडू पडवळ, धनाजी दिनकर पडवळ, रामचंद्र नानू पडवळ, सचिन विष्णू पडवळ, संभाजी भिकाजी पडवळ तर महिलांमधून कल्पना विलास दळवी व रुपाली धोंडराम पडवळ हे 8 उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी समीर कळके यांनी जाहीर केले। त्यानंतर निवडणूक जिंकलेल्या उमेदवारांनी ग्रामदैवत ज्योतिबा मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले। स्वर्गीय PN पाटील गटाकडून संजय दळवी व संभाजी पडवळ यांनी विशेष प्रतिनिधित्व केले होते। ऐन आचारसंहितेत असणाऱ्या या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर पाटील व पोलीस अंमलदार सुनील खाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी खामणेवाडीहून अनिल सुतार।